बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। हिंदूही दहशतवादी असू शकतात असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलं। हुसेन दलवाई यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असं विधान देखील हुसेन दलवाई यांनी केले। दरम्यान हुसेन दलवाई यांचे अस्तित्व कुठे आहे हे दुर्बिणीतून शोधावं असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं। तर दहशतवादी कोण आहे हे देश पाहतोय, हिंदूंच्या अस्मितेला ठेच लागेल असं दलवाईंनी बोलू नये असं देखील दरेकर म्हणतात। आतंकवाद के खिलाफ सबने रहना चाहिए। आतंकवाद ये देश में चलेगा नहीं। हिंसा की बात करना ये बिल्कुल गलत है। अब जो हिंसा की बात करते हैं वो सब आतंकवादी ऐसा मैं समझता हूँ। और आतंकवादी दूसरों को आतंकवादी कहना ये एक तरह से आतंकवाद है, ये ध्यान में रखना। आतंकवाद तोड़ डालो ना, खत्म करो आतंकवाद। लेकिन आतंकवादी कौन से धर्म का है ये मत देखो। हिंदू भी आतंकवादी हो सकता है, दूसरे समाज के भी हो सकते हैं। मला वाटते सगळे भरकटलेली लोक आहेत। आता हुसेन दलवाई कुठे आहेत त्यांचं अस्तित्व दुर्बिणीतनं शोधायला लागेल आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी धडपड आहे। दहशतवादी कोण आहेत हा देश पाहतोय आणि तो दहशतवाद समूळ नष्ट करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई करतायत, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब करतायत। आणि दहशतवादी कोण अवलादी आहेत, जिहादी कोण आहेत हे महाराष्ट्राला, देशाला नीट माहीत आहे। हुसेन दलवाईने जरा त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं आणि हिंदूंच्या अस्मितेला ठेच जासेल असं काही बोलू नये, अन्यथा त्यांनाही त्या ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागेल। दरम्यान नवनाथ बन यांनी हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। त्यांनी काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिंदूंना टार्गेट करणं काँग्रेसची जुनी सवय झाली आहे। मतांसाठी हिंदूंनाच टार्गेट करा आणि समाजात फूट पाडा हेच यांचं धोरण। हुसेन दलवाई यांचं वक्तव्य म्हणजे त्याच तुष्टीकरणाच्या राजकारणाचं उदाहरण आहे। या देशात दहशतवादी कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण काँग्रेसला मात्र प्रत्येक वेळी हिंदूच दिसतो। देशविरोधी शक्तींवर बोलताना काँग्रेस मूग गिळून गप्प बसते, पण हिंदूंवर आरोप करताना मात्र आवाज बुलंद असतो। हिंदूंना बदनाम करून मतांची भीक मागण्याचं काँग्रेसचं राजकारण आता उघड पडलंय आणि जनता त्यांना योग्य उत्तर देणारच असं ट्विट नवनाथ बन यांनी केलंय। उद्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर दबाव आणण्यासाठी सशस्त्र पोलीस ठेवण्यात आले। जिथे निवडणूक तिथे मोदी शहांचे दौरे होतात अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय। मोदी आणि शहांनी मणिपूरमध्ये जावं यावरून आता नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं असं बन यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी और उनका पूरा मंत्रिमंडल पश्चिम बंगाल में घूम रहे थे, ओपन जिप में रैली निकाल रहे थे। अब जाइए मणिपुर में, देखिए क्या हो रहा है। वहाँ भी रैली निकालिए, लोगों को थोड़ा सा साहस दिखाइए। लेकिन नहीं, जहाँ चुनाव है वहाँ मोदी जी और शाह जी जाएंगे। जहाँ चुनाव है वहाँ की सरकार और वहाँ के अपोजिशन के ऊपर दबाव डालने के लिए लाखों की संख्या में अर्धसैनिक बल वहाँ लाएंगे। ये लोकशाही, लोकतंत्र है। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडागिरी काय असते तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये झाले। संजय राऊत ममता दीदींच्या गुंडा करणं, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या पश्चिम बंगालमध्ये झाली। इंडिया अलायन्समध्ये काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते। काँग्रेस विरुद्ध तृणमूल हा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये होतोय। त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी तिथं अर्धसैनिक बल तैनात करण्यात आलेत आणि कुठेही मतदानावर दबाव नाही, मतदारावर दबाव नाहीये। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।